मीन राशी, दिवाळी अमावस्येचा चमत्कार, घरात शिरणारा दैवी पाहुणा. कोण आहे तो? नाव ऐकून अंगावर काटा येईल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. अंधारातून प्रकाशाकडे, मीन राशीच्या जीवनातील दिवाळीचा अद्भुत वळण. दिवाळी अमावस्या म्हणजे केवळ अंधार नाही, तर एका नव्या प्रकाशाचा जन्म. मीन राशीसाठी ही दिवाळी फक्त उत्सव नाही, तर एक अद्भुत आध्यात्मिक परिवर्तनाचा क्षण ठरणार आहे. वर्षभर ज्यांच्या आयुष्यात अनिश्चितता, निराशा, भ्रम आणि मानसिक थकवा होता, त्यांच्यासाठी ही अमावस्या एका दैवी दाराची चावी घेऊन येणार आहे. या दिवशी मीन राशीच्या घराच्या उंबरठ्यावर जो दैवी पाहुणा पाऊल ठेवेल, तो केवळ मानव नसून ब्रह्मदेवांनी पाठवलेला संदेशवाहक आहे, जो त्यांच्या नियतीचा प्रवाहच बदलून टाकेल. 1. अमावस्येची रात्र आणि मीन राशीचा गुळग्रहयोग. 2025 ची दिवाळी अमावस्या विशेष आहे, कारण त्या रात्री गुरु, चंद्र आणि केतू यांचा त्रिकोणी दृष्टियोग मीन राशीवर बनत आहे. गुरु म्हणजे दैवी कृपा, तर केतू म्हणजे अदृश्य शक्तींचं ज्ञान. या संयोगामुळे मीन राशीवाल्यांच्या घरात एक अदृश्य ऊर्जा प्रवेश करणार आहे, ती दैवी पाहुण्याच्या रूपात येईल. ही ऊर्जा प्रथम हलक्या सुगंधासारखी जाणवेल. घरातील वातावरण अचानक शांत पण गूढ बनेल. अनेकांना त्या रात्री दिव्याजवळ बसताना डोळ्यातून अनाहूत अश्रू येतील, ज्याचा अर्थ आहे ब्रह्माचा स्पर्श झाला आहे. 2. तो दैवी पाहुणा कोण आहे? तो कुणी मानवी पाहुणा नाही. ज्योतिषशास्त्र सांगते की ही दिवाळी अमावस्या मीन राशीसाठी दैवदत्त चेतनेच्या जागृतीची रात्र आहे. हा दैवी पाहुणा म्हणजे स्वतः विष्णूचा दूत शेषनागाचे ऊर्जातत्व. मीन राशी विष्णूची स्वतःची राशी आहे. त्यामुळे या अमावस्येला विष्णूचा प्रतिनिधी म्हणून शेषशक्ती घरात प्रवेश करते. ही शक्ती तुमच्या घरात प्रवेश करताच जुनी नकारात्मक ऊर्जा, आजारपण, संशय आणि भीती दूर होऊ लागते. अनेक मीन राशीवाल्यांना त्या रात्री स्वप्नात जलतत्व, नाग अथवा सुवर्ण प्रकाशाचे दर्शन होऊ शकते. हेच त्या पाहुण्याचे संकेत आहेत. 3. या आगमनाचा परिणाम, घरातील ऊर्जा पूर्णपणे बदलणार. ज्या मीन राशी व्यक्तींच्या घरात सतत वाद, असंतोष किंवा आर्थिक अडचणी होत्या, त्या घरात अचानक शांतता निर्माण होईल. जुन्या वस्तूंच्या हालचाली, दिव्याच्या ज्योतीत दिसणारे विचित्र आकार किंवा मंद घंटानादासारखा आवाज, हे सर्व त्या दैवी पाहुण्याच्या उपस्थितीचे चिन्ह आहे. त्याच्या आगमनाने नकारात्मक ग्रहांचे परिणाम कमी होतात. घरातील देवस्थानात प्रकाश अधिक झळकतो. दिव्याजवळ ठेवलेले तुपदिवे आपोआप शांत पण तेजस्वी राहतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील अडकलेले निर्णय अचानक सुटतात. 4. दिवाळीपूर्वी केलेली एक कृती दैवी पाहुण्याचं स्वागत ठरवेल. अमावस्येच्या आधीच्या दिवशी, म्हणजे नरक चतुर्दशीला, मीन राशीवाल्यांनी घरातील मुख्य दरवाजाजवळ गंगाजल, हळद आणि कुंकू यांचे मिश्रण करून उंबरठा स्वच्छ धुवावा. यानंतर त्या ठिकाणी एक छोटा दीप प्रज्वलित करून मनोमन असा संकल्प करावा: हे ब्रह्मदेवा, जो दैवी पाहुणा माझ्या जीवनाचा अंधार दूर करायला येत आहे, त्याचं स्वागत प्रेमाने आणि श्रद्धेने करतो. हा संकल्प ब्रह्माला ऐकू जातो, आणि त्यामुळे त्या अमावस्येच्या रात्री जेव्हा तो दैवी पाहुणा तुमच्या घरात प्रवेश करतो, तेव्हा तो थेट तुमच्या आत्म्याशी संवाद साधतो. 5. हा दैवी पाहुणा कोणत्या रूपात ओळखू येईल? तो प्रत्येकासाठी वेगळ्या रूपात येतो. काहींना तो एका सुवासात जाणवेल, काहींना दिव्यातील तेजात, काहींना एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या रूपात किंवा स्वप्नातील शुभदर्शनात. मीन राशीचे लोक भावनिक आणि अंतर्मुख असल्याने त्यांना हा अनुभव अत्यंत खोल आणि स्पंदनशील वाटतो. काहींना तो जुनी आठवण जागवणारा आवाज वाटेल, तर काहींना तो मनातील प्रार्थनेला उत्तर देणारा क्षण वाटेल. पण एक गोष्ट निश्चित, तो कोणत्याही भौतिक रूपात नाही, तर दैवी संकेताच्या रूपात येतो. 6. या घटनेनंतर होणारे 5 मोठे बदल. 1. आर्थिक प्रवाह खुले होणे. ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या अचानक गती घेतील. पैशाचे रस्ते उघडतील, जुने देणेघेणे परत येईल. 2. मानसिक शांतता प्रस्थापित होईल. दीर्घकाळचा मानसिक थकवा आणि भीती नाहीशी होईल. 3. घरातील नाती पुनर्जीवित होतील. विभक्त किंवा तुटलेली नाती पुन्हा संवादात येतील. 4. स्वप्नात आलेले संदेश खरे ठरतील. अमावस्येनंतरच्या 3 रात्रींमध्ये दिसलेले स्वप्न भविष्यसूचक असतील. 5. आध्यात्मिक प्रगतीचा दरवाजा उघडेल. मीन राशीच्या आयुष्यात पहिल्यांदाच ध्यानमंत्र आणि प्रार्थनेचा प्रभाव तीव्रतेने जाणवेल. 6. दैवी पाहुणा येऊन का जातो फक्त काही वेळासाठी? या ऊर्जेचा हेतू तुमचं घर कायमस्वरूपी बदलणं नाही, तर तुमच्या आत्म्यात जागृती निर्माण करणं हा आहे. जसे वीज चमकून अंधार दाखवते, तसे हा दैवी पाहुणा तुमच्या आयुष्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात प्रकाश दाखवतो. तो येतो, स्पर्श करून जातो आणि तुमच्या मनात एक नवीन सत्य रोवून ठेवतो. या दिवाळीपासून मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात सुरू होणारा हा नव्या सत्याचा प्रभास पुढील 90 दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कोणत्या घरात हा दैवी पाहुणा प्रवेश करणार नाही? ज्या घरात ईर्ष्या, भांडणे आणि अपवित्र शब्दांचे वातावरण असते, तेथे ही ऊर्जा प्रवेश करत नाही.
मीन राशीच्या व्यक्तींनी म्हणून त्या दिवशी आपल्या घरातील देवस्थान स्वच्छ ठेवावं, नकारात्मक विचार टाळावेत आणि रात्री 11 नंतर प्रार्थना करून निद्रा घ्यावी. यामुळे दैवी पाहुणा तुमच्या घरात स्थिरावतो. या घटनेचा आध्यात्मिक अर्थ, ब्रह्मदेवाची योजना. ब्रह्मदेव प्रत्येक राशीसाठी विशिष्ट वेळेवर आत्मजागृतीचा क्षण पाठवतात. मीन राशीसाठी हाच क्षण म्हणजे 2025 ची दिवाळी अमावस्या. हा दैवी पाहुणा म्हणजे ब्रह्मदेवाचं स्मरण की तुझे आयुष्य संपलेले नाही. फक्त तू झोपला आहेस. आता उठ, कारण तुझ्या आत्म्याला नवीन दिशा द्यायची वेळ आली आहे. या क्षणानंतर अनेक मीन राशीचे लोक आपल्या जीवनाचे ध्येय नव्याने शोधतील. काहींना अज्ञात प्रेरणा मिळेल आणि काहींना अशक्य वाटणारे कार्य पूर्ण करण्याची शक्ती मिळेल. 10. दिवाळीनंतरच्या 48 तासात होणारा चमत्कार. या अमावस्येच्या 48 तासात मीन राशीवाल्यांना एखाद्या शुभ व्यक्तीचा संदेश, अनपेक्षित फोन किंवा अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. हे सर्व दैवी पाहुण्याच्या भेटीचं फळ आहे. त्याने तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत केली आहे. त्या क्षणापासून तुमचे जीवन एका नव्या ऊर्जेने पुढे सरकणार आहे. अंधार संपला. आता सुरू होत आहे मीन राशीचे दैवी प्रकरण. दिवाळी अमावस्या म्हणजे अंधाराचा शेवट आणि प्रकाशाचा आरंभ, पण मीन राशीसाठी 2025 ची ही अमावस्या फक्त प्रकाशाचा आरंभ नाही तर दैवी जागृतीचा जन्म आहे. ज्यांनी गेल्या काही वर्षात सहन केले, तुटले, हरवले आणि स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्न विचारले, त्या प्रत्येक मीन राशी व्यक्तीच्या आत्म्यावर आता ब्रह्मदेवाचा हात ठेवला जाणार आहे. तो दैवी पाहुणा म्हणजे फक्त एखादी अलौकिक अस्तित्व नाही. तो तुमच्या आतल्या सुप्त विष्णू तत्वाचा जागृत स्पर्श आहे. जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला जाणवतं की काहीतरी बदललं आहे. वातावरणात, शरीरात आणि आत्म्यात. घरातील अंधार अचानक हलका वाटतो, दीर्घकाळ जड वाटणारी समस्या अचानक हलकी होते आणि मनातील भीती वितळून जाते. हा अनुभव शब्दात मांडता येत नाही, कारण तो अनुभवण्याचा क्षण आहे. आणि मीन राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी तोच क्षण ठरणार आहे. या अमावस्येनंतर तुमचे जीवन 3 स्पष्ट टप्प्यात विभागलं जाणार आहे. 1. पहिला म्हणजे भूतकाळाचा अंधार, जिथे तुम्ही संघर्ष केलात. 2. दैवी पाहुण्याचा स्पर्श, जिथे तुमचे मन, शरीर आणि आत्मा नव्याने जागृत होते. आणि 3रा म्हणजे नव्या जीवनाचा प्रवास, जिथे तुम्ही स्वतःच्या नियतीचा निर्माता बनता. ज्यांनी आत्तापर्यंत नशिबावर विश्वास ठेवला नाही, तेही या अमावस्येनंतर म्हणतील, खरंच काही शक्ती अशा आहेत, ज्या आपल्या नजरेला दिसत नाहीत, पण आयुष्याचा मार्ग पूर्णपणे बदलतात. मीन राशीच्या व्यक्तींनी या दिवाळीला फक्त घरात दिवे लावू नयेत, तर आपल्या आत्म्यातही प्रकाश पेटवावा. कारण जो दैवी पाहुणा तुमच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत आहे, तो केवळ बाहेरचा पाहुणा नाही. तो तुमच्याच आत्म्याचा विसरलेला तुकडा आहे, जो पुन्हा एकदा तुमच्याकडे परत येत आहे आणि म्हणत आहे, तू तयार आहेस प्रकाशासाठी? या अमावस्येनंतर मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सुरू होणार आहे नवा अध्याय, जिथे प्रत्येक दिवस तुमच्या प्रार्थनेचं उत्तर ठरेल आणि प्रत्येक रात्र तुमच्या आत्म्याचा आरसा बनेल. दैवी पाहुणा येऊन गेला आहे, पण त्याने मागे ठेवली आहे एक गोष्ट, म्हणजे तुझ्या घरातला नाही, तर तुझ्या आत्म्यातला प्रकाश कधीही विझू देऊ नको. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.